राज ठाकरे यांना ठेकेदारी दिलेली नाही बंबईमध्ये कोण यावं कोण जावं आणि त्याच्यामुळं सामान्यातला सामान्य माझा तमिळ भाऊ असेल ते सुद्धा येईल और डंके की छत पे हा बोलेगा। माझ्या बोलण्याचे 100% परिणाम होतात, 90% परिणाम होत नाहीत। राज ठाकरेचे बोलण्याचे परिणाम जेवढी चिलीम राहते की नाही ते दुरापुरतेच राज ठाकरेचे परिणाम राहतात आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो ह्यांच्या पायाखालची जमीन। मी संदीपचा उल्लेख म्हणजे राईट पर्सन इन रॉंग पार्टी म्हणल्यामुळं संदीपला पहिली संधी मिळाली, कारण राज ठाकरे उद्धव ठाकरेला वाटलं अरे बापा आता काय खरं नाही रे बापा बापा। मुंबईच्या मतदार सुद्धा 100% यांना बाजूला सरेल आणि मला खात्री आहे की महापौर हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाचाच होईल। जय श्री राम, वंदे मातरम, जय भारत का संविधान। आज आपल्या समक्ष संवाद साधताना ज्या अपप्रवृत्त विचाराचे काही लोक बॉम्बे, बंबई, मुंबई नगरी किंवा महाराष्ट्र डिस्टर्ब करण्याच्या हेतूने काही काही वक्तव्य करत आहेत, अशा अपप्रवृत्तांना सुज्ञ आणि जिम्मेदार नागरिक म्हणून यांना सुनावली पाहिजे, यांच्या कांटाळ्या उघडल्या पाहिजेत आणि दोन अपप्रवृत्त भाषा बोलणारे, एक राज ठाकरे आणि दोन असदुद्दीन ओवैसी, मला हे समजत नाही हे दोघही काय एकाच विचाराला वाहून गेलेले अवलादी आहेत की काय असा मी प्रश्न विचारतो। ह्या दोघांमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य मी सांगितल्याच्या नंतर प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाला ते सत्य वाटेलच ही डंके की चोट पे खात्री आहे। ते साम्य म्हणजे हे दोघं अशा प्रकारे बाहेर येतात, जून महिना जसा पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, चिखला मातीच्या घराच्या आजूबाजूचे मळ्यामध्ये राबणारे ह्या सगळ्यांना एक आवाज येत असतो पावसाळ्यामध्ये डुर 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 असा आवाज येत असतो, ड्राव 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 डुर डुर आवाज येत असतो, तो भेंडकोळ्यांचा आवाज असतो। जशी एक श्वानाची भाषा आहे, म्हणजे त्याला अलीकडच्या काळात कुत्र्याची भाषा म्हणतात, जशी एक वानराची भाषा आहे तशीच भेंडकोळीची भाषा आहे, भेंडकोळ्यांची भाषा आहे, ड्रॉ 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 ड्रॉ। त्याच प्रकारे निवडणुका आल्या की आपल्या ह्या दोन भेंडकोळ्याच्या आवाजासारखे दोन आवाज येतात। एका बाजूला आवाज येते असदुद्दीन ओवैसीचा, सीजनल, बरोबर, जयश्री पाटील बरोबर सांगतात, तर दुसऱ्या बाजूला येते राज ठाकरेचा। आता या दोघांची निंदा करावी तेवढी कमी आहे। आता विचाराचीच नालस्ती असेल तर त्यांच्या समोर बोलण्यापेक्षा त्यांना सुनावलेलं बरं। आणि त्यांना सुनावत असताना मला हे म्हणायचं आहे, राज ठाकरे ज्या प्रकारे अश्लील भाष्य माजलेत वगैरे शिट्ट्या वाजवून घेण्यासाठी, तसं तर आमची म्हणजे या महाराष्ट्राची संस्कृती आहे, हरिभाऊ अनविलकरांचा फड जेव्हा लागतो त्यावेळेस पिर्र शिट्या वाजतात,
हे आवाज होतोय. आमची लाडकी नृत्यांगना महाराष्ट्राची गौतमी पाटील, तिच्या नृत्यावर सुद्धा तरुणाई शिट्या मारते, आनंद व्यक्त करते. तसा हा राज ठाकरे हा जेव्हा व्यक्त होतो तेव्हा सुद्धा लोकांना शिट्याच मारल्यासारखं वाजवल्यासारखं वाटतंय. एक वेगळंच एंटरटेनमेंट आहे. मला हे समजत नाही की माझ सारखे शब्द बोलणाऱ्या राज ठाकरेंना जे समर्थन करतात ते काय बिळात जाऊन बसलेत का? ते काय बिळात जाऊन बसलेत का? हे वक्तव्य चालतंय का लोकतंत्रामध्ये? ही भाषा आहे का लोकतंत्रातली? मला राज ठाकरेंना विचारायचंय. मला असं वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेची दुपटी नाही आहे. हे कारण आहे राज ठाकरेवर बोलण्याचं. कारण राज ठाकरे सारख्याच अपप्रवृत्त विचारानं मुंबईला आर्थिक राजधानी पासून दूर दूर नेण्याचे प्रयत्न होत असतात. हेच ते विचार आहेत. आणि तुम्हाला सांगतो ह्याच त्या विचारामुळं मुंबईमधले अनेक आर्थिक व्यवसाय, मोठे व्यवसाय ज्याच्यामुळे कष्टकऱ्यांना हाताला काम मिळतो, असे व्यवसाय जे आहेत दूर जात आहेत, दूर गेले आहेत. आणि हा दूर घालू पाहणाऱ्या ही लोक आहेत. मला सांगा, उद्योजकांनी उद्योग वाढवले तर काय कुठं ते राज ठाकरेच्या काय बंगल्याचं नाव आहे? तिथं ते काय राज ठाकरेच्या घरी काय परवानगीला पाठवायचं काय नवीन उद्योग निघालाय म्हणून? ते काय ब्रिज होय का? हे पूल सुरू झाला की बोलायचं, ते पूल सुरू झाला की बोलायचं, टोल सुरू झाला की बोलायचं. कोणते अधिकार आहेत? म्हणजे राज ठाकरे काय अथॉरिटी झालाय का? राज ठाकरेला मर्यादा आहे. त्यानं मर्यादेचं उल्लंघन करू नये. तिथं नाक बुडूद्यासवर फोटो काढता तेव्हा अदानीजी चालतात. कारण व्यवसाय टिकला पाहिजे मुंबईत, उद्योग टिकला पाहिजे, पोर्ट चालले पाहिजेत. अरे एक अभिमान असला पाहिजे. काही मतांतर असू शकतात पण एवढे एक्स्ट्रीम का बाबा? फोटो काढले फॅमिली शूटसाठी, अदानीजींचे फोटो चालतात. परंतु आम्हाला तर माहित नाही अदानीजीच्या इथं कधी नाक डुबूच्यासवर खाल्लंय की नाही, तर ते राज ठाकरेंना सांगा, आम्हाला माहित नाही. एंटरटेनमेंटसाठी आपलं सुरू. एक तरी माणूस निवडून आणू शकते का राज ठाकरे? एक तरी माणूस निवडून आणू शकते? निवडून आणण्याचा अंदाज आहे? काही खासगी दूरवाहिनीवरल्या मी मुलाखती पाहिल्या, त्याच्यात तर आताच शिन झाल्यासारखे विचार आहेत. म्हणे मुंबईच्या बाहेर, नाशिकच्या बाहेर का गेले नाही? तर उत्तर आहे का राज ठाकरेचे? सपडा साप राजकारणासारखा, स्वतः डिक्लेअर केल्यासारखं की आम्ही बाहेर शिल्लकच नाहीत. इथं सुद्धा शिल्लक नाहीत. आणि त्याच्यामुळं मला राज ठाकरेंची आता क्यू येते. राज ठाकरेच्या डोक्यामध्ये ही दलिंदरी भरलेली आहे. आणि म्हणून मला राज ठाकरे यांचे समर्थन करणारे, राज ठाकरेच्या कालच्या शिवराळ भाषणाच्या नंतर, राज ठाकरे स्वतःला ठेकेदार समजताय ना संस्कृतीचा, पर्यावरणाचा. काल किती डेसिमल होता स्पीकर? किती डेसिमल होता काल स्पीकर? मग ते पोल्युशन मध्ये येत नाही का? साधू ग्राम मधले वृक्ष आणि ते रिप्लांटेशन असेल तर ते लाकूड तोड्यापर्यंत आपण करायचं. आपण खाजलं तर ती खरूज नाही, ते आपण खाजवलं की ती खरूज नाही. इतराचं खाजवल्यासारखं दिसलं तरी ती खरूज आहे. हे राज ठाकरेचं वर्तन अयोग्य आहे आणि त्याचं समर्थन करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं असं माझं मत आहे. दुसरं, ज्या प्रकारे अण्णामलाईंच्या बाबतीमध्ये ते खासदार आहेत, लोकतंत्रामध्ये आमच्यासारखी सामान्य माणसं जी हिंदू राष्ट्र भारत हमारा मानतात त्यांनी निवडून दिलेले खासदार आहेत.
आणि अशा पार्लमेंटरियनच्या बाबतीमध्ये कोणी पार्लमेंटरियन मत व्यक्त करण्यासाठी निवडणुकीत डेमोक्रेसीमध्ये येण्याचा अधिकार नाही का? हेच काय ठेकेदार आहेत का बोलण्याचे? आणि अण्णामलाईंच्या बाबतीत सन्माननीय खासदार अण्णामलाई यांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे राज ठाकरेंनी वक्तव्य केलं, ज्या प्रकारे भडव्या म्हणले, शिवराळ भाषेत बोलले राज ठाकरे, शेमफुल, शेमफुल राज ठाकरे, शेमफुल. यू आर वर्स्ट इन दिस सिटी. यू आर वर्स्ट इन दिस सिटी. यू आर वर्स्ट इन दिस सिटी. या शहराच्या विचाराला कलंकित भाषा ही राज ठाकरे. म्हणे उठाव बजाव पुंगी, उठाव काय बजाव पुंगी भगाव लुंगी. हे ही संविधानाची भाषा आहे का रे? हा, ठेकेदार आहेस ना, उत्तर दे ना. उत्तर द्यावं लागेल. तू जर उत्तर देणार नशील तर काय देशील तुझं उत्तर घेऊ? तुला काय वाटलं? डोक्यात वारं गेलाय. आणि म्हणून अण्णामलाईंच्या बाबतीत मला सांगायचं आहे, अण्णा, या बंबई है, या मुंबई है, तुमको आने से, अपनी बात रखने से किसका बाप भी रोक नहीं सकता. आणि त्याच्या पुढे म्हणतो, तू रोक सके तो रोक ले राज ठाकरे, तू रोक सके तो रोक ले. अरे तू क्या रोकेगा? तू क्या रोकेगा? अरे भैया, हू करने से रोका नहीं जाता, खाली धुआं निकल जाता है. हर धुएं का वो कोई मतलब नहीं होता है. आणि त्याच्यामुळे राज ठाकरे तो तमिल भाई को यहाँ बंबई में आने से रोक नहीं सकता. तू मेरे उत्तर भारतीय भाई को यहाँ के अपने विचार रखने से रोक नहीं सकता. तू गुजराती भाई को यहाँ आने से रोक नहीं सकता. तू हिंदू भाई को यहाँ पे महापौर बनने से, मेयर बनने से रोक नहीं सकता. उसके आगे जाके आज कहता हूं, हम बंबई के सिविक लॉयर्स हैं. लोग आके हमसे मिलते हैं, बोलते हैं, डंके की चोट पे अधिकार वाणी सांगत है, बंबई का मेयर बनेगा, हिंदू राष्ट्र भारत हमारा विचार का बनेगा और भारतीय जनता पार्टी का बनेगा. भारतीय जनता पार्टी का बनेगा, ये डंके की चोट पे हम कहते हैं. मला राज ठाकरे ही डुबती नैयामध्ये आहेत हे मला पुन्हा एकदा आवर्जून सांगायचं आहे. आणि राज ठाकरेची ही अशा प्रकारची नालायक भाषा ही राज ठाकरेने थांबवावी. राज ठाकरेची नालायक भाषा आहे, निंदा करावी तेवढी कमी भाषा आहे. भडव्यासारख्या शब्द वापरणं, माज आल्यासारखे शब्द वापरणं हे निंदाजनक नसून हे ऑफेन्सिव्ह आहेत. मी सोशल मीडिया पाहणाऱ्या, अटेंड करणाऱ्या सायबर सेलला, सोशल मीडिया पाहणाऱ्या सायबर सेलला मुंबई महानगरातील मी आव्हान करत आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानीच्या खटल्यामध्ये ज्या प्रकारे निर्देश दिलेले आहेत हे डिस्क्रिमिनेटिव्ह आहे. दोन राजभाषांमध्ये भाषेच्या आधारे आणि प्रांतीय वाद निर्माण करणे अशा प्रकारचं राज ठाकरेचं वर्तन आहे. आणि त्यामुळे राज ठाकरेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा होतो आणि राज ठाकरेला या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज ठाकरेला कायदा समजला पाहिजे. राज ठाकरे खासदार होण्याला एक कद लागत असते, एक महंती लागत असते, एक अवकात लागत असते, जन आधार लागत असतो. राज ठाकरे, गिन के बताओ तुम्हारी औकात क्या है? राजनैतिक औकात क्या है तुम्हारी? बताइए, तुम कितने वोट पा रहे हो? तुम्हारी औकात क्या है राज ठाकरे? तुम कितने वोट पा सकते हो? कितने नुमाइंदे तुम चुन के ला सकते हो राज ठाकरे? बताओ, कितने नुमाइंदे तुमने खड़े किए हैं वो बताओ. त्यामुळं राज ठाकरे हे घरघर शेवटचा श्वास आहे, राजकीय श्वास आहे, घरघर आहे. आणि म्हणून राज ठाकरेची आम्ही निंदा करत आहोत. आता
दुसरे ग्रस्त आहेत. दुसऱ्या ग्रस्ताच्या बाबतीत बोलताना मला दोन बाबी तुम्हाला सांगायच्यात. दुसरे ग्रस्त आहेत असदुद्दीन ओवैसी. अरे असदुद्दीन ओवैसी, एक बात ध्यान रख, आज इस देश में मुगल शासन नहीं है. भूल रहा असदुद्दीन ओवैसी? ध्यान दिलाना चाहता हूं, इस देश में मुगल शासन नहीं है असदुद्दीन. इस देश में निजामशाही नहीं है असदुद्दीन. इस देश में निजामशाही नहीं है असदुद्दीन. असदुद्दीन ज्या प्रकारे व्यक्त झाला, ज्या प्रकारे असदुद्दीन काल व्यक्त झाला, ते म्हणजे या देशाला अखंड भारताचे मार्गदाते असलेले, अखंड भारताचे मार्गदाते असलेले पंडित नथुरामजी गोडसेजी यांच्या बाबतीमध्ये असदुद्दीन ओवैसीने अत्यंत खालच्या स्तराचे टीका केली, अत्यंत खालच्या स्तराचं वर्तन केलं, अत्यंत खालच्या स्तराचे म्हणजे ऍक्टिंग केली. छोटा मोठा ऍक्टर आहे तो, कधीतरी बाहेर निघणारा. आणि त्या ऍक्टरला कायद्याप्रमाणे सुनावणं आवश्यक आहे, कायद्याच्या फाईट प्रमाणे त्याला सांगणं आवश्यक आहे. मला त्याला सांगायचंय, असदुद्दीन, या देशामध्ये आज कोणतेही इस्लामिक राजांचं राज्य नाही, या देशात संविधानाचं राज्य आहे. तेव्हा तुला संविधानिक बंधनं सुद्धा आहेत असदुद्दीन. आणि असदुद्दीन, ज्या प्रकारे तू माननीय पंडित नथुरामजी गोडसेंच्या बाबतीत तू बोललास ना, त्यावरून मला तुला सांगायचंय की माननीय उच्च न्यायालयाने 2002 ह्या वर्षात आनंद चिंतामणी दिघे आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन हा खटल्याचा निकाल दिला. अरे असदुद्दीन, तू बॅरिस्टर होऊन काय कोर्टात कामगिरी केलीस हे कोणी बघितलेलं मला तरी दिसलं नाही, मला वाचण्यात आलं नाही. कारण मला माहित आहे की लंडन सारख्या ठिकाणी, इंग्लंड सारख्या ठिकाणी 1 वर्ष LLBच्या नंतर कोर्स केला की माणसाच्या माथी बॅरिस्टर लागते. माथी बॅरिस्टर लावून घेतलेला बॅरिस्टर आहेस की कार्यरत बॅरिस्टर आहेस हे तुलाच सांगावं लागेल, कारण आम्हाला तर माहिती नाही तुझ्या बाबतीत. आणि तुझ्या बाबतीत अभ्यास करण्या एवढं तू एवढा मोठा नाहीस. इसलिए असदुद्दीन, मैं तेरे को बताना चाहता हूं, बॉम्बे उच्च न्यायालय ने आनंद दिघे जी विरुद्ध महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र की सरकार ने माननीय नथुराम जी गोडसे जी के विचारों के जो जिस तरह के की साहित्य होता है, उस साहित्य के ऊपर रोक लगाने की कोशिश की थी. उस रोक पर इस देश के माने हुए 3 न्यायमूर्तियों ने, ए उद्धव तू भी सुन ले, कि आनंद दिघे जी की केस थी वो नथुराम जी के बारे में की, उस साहित्य के ऊपर की. और उस 3 न्यायमूर्तियों ने, माननीय न्यायमूर्ति प्रताप सिंह जी थे, जो प्रताप सिंह जी थे वो मुख्य न्यायमूर्ति थे, प्रताप सिंह जी मुख्य न्यायमूर्ति थे, एस राधाकृष्णन जी दूसरे न्यायमूर्ति थे, और माननीय न्यायमूर्ति DY चंद्रचूड़ जी जो सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायमूर्ति बोल के रिटायर्ड हुए. इन तीनों का बेंच था. उस केस का नंबर सुन ले असदुद्दीन, तू बहुत शाना है, शानागिरी करे जैसा बताता है लोगों को. अबे तू भी तेरा स्टाइल में सुन ले तू. 2002 क्रिमिनल LJ 8 नंबर की यह केस है, जिसमें स्पष्ट तौर पे पंडित नथुराम जी गोडसे जी के लिखित
विचारों के ऊपर कोई भी पाबंदी लगाने से उस समय के सरकार ने जो पाबंदी लगाई थी, जो ऑर्डर इशू किया था, उसे रद्द कर दिया है। ये वो जजमेंट है, ये वो जजमेंट है। असदुद्दीन, मैं तुझे बताना चाहता हूं, इस देश के अंदर आज भी पाकिस्तान को हिंदुस्तान में से तोड़ के देने का दिल में जो गम है वो आज भी है, वो आगे भी रहेगा, क्योंकि अखंड भारत मानने वाला आज भी बंबई में, आज भी मुंबई में, कन्याकुमारी से कश्मीर तक है। तू क्या चांस ले रहा है? तुझे चांस मिल रहा है? अब की बार तुझे वार्निंग दे रहा हूं, असदुद्दीन ओवैसी, तू माफी मांग, तू माफी मांग, तू माफी मांग। पंडित नथुराम जी गोडसे के ऊपर जिस तरह से तू व्यक्त हुआ है, कानून वाला है ना, तो इसलिए कानून की भाषा में तुझे बताया हूं। आजही देशामध्ये अखंड भारताचा विचार, पंडित नथुरामजी गोडसे यांच्या संघ भारताचा विचार आजही जिवंत आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की असदुद्दीन ओवैसी सारखे जे आजही स्वतःला संविधानाच्या देशात इस्लामिक राजांचं राज्य आहे असं समजायला लागलेत की काय, आणि म्हणून एक आमच्या याच्यामध्ये एक मन आहे, मात्र टीका आहे। तुकड गधे होते एका काळामध्ये, त्या तुकड गध्यांची किंमत काय असते ही वात्र टीका आहे, ही सार्वजनिक मन आहे। आणि म्हणून या असदुद्दीन ओवैसीनं पंडित नथुरामजी गोडसे यांच्या विचाराची माफी मागितली पाहिजे, आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे। त्याचबरोबर पुढे जाऊन आम्हाला हे सांगायचं आहे की अशा प्रकारे पंडित नथुरामजी गोडसे यांच्या विचाराची जर अवहेलना हा असदुद्दीन ओवैसी किंवा याच्यासारखी पिलावळं जर करत सुटली तर त्याचा पावबंद कायदेशीर करू, हे सुद्धा आम्ही डंके की चोट पे सांगत आहोत। ओवैसी सदावर्ते साहेब, तुम्ही आता अण्णामलाईंचा उल्लेख खासदार असा केला, ते कधी खासदार झालेले आहेत? कधी त्याचा रेफरन्स सुटतोय का एकदा बघायला पाहिजे। मी तुम्हाला एकच सांगेल की ह्या देशामध्ये मला म्हणजे तुम्ही म्हणजे ज्या प्रकारे मी उत्तर देत होतो, माझं उत्तर देण्याचा उद्देश हा होता की राज ठाकरे यांना ठेकेदारी दिलेली नाही बंबईमध्ये कोण यावं कोण जावं, आणि त्याच्यामुळं सामान्यातला सामान्य माझा तमिळ भाऊ असेल ते सुद्धा येईल और डंके की छत पे हा बोलेगा। खासदार मी काय सांगितलं तुम्हाला, माझा उद्देश हा आहे की लोकप्रतिनिधी असोत, खासदार असोत की आमदार असोत की सामान्य नागरिक असोत, तुम्ही मला वेगळ्या अर्थाने घेऊ नका। माझं म्हणणं आहे की खासदार असो, आमदार असो की सामान्य नागरिक असोत, कोणी असोत, त्या कोणत्याही केरळचा व्यक्ती असो, तमिळचा व्यक्ती असो, यूपीचा व्यक्ती असो, बिहारचा व्यक्ती असो, गुजरातचा व्यक्ती असो, ते डंके की चोट पे इथून बोलू शकतात। पण तुम्ही समर्थन करता का अण्णामलाई जे काय म्हणे त्यांना? ते बोलले की मुंबई हा महाराष्ट्राचा भाग नाहीये करून। एक लक्षात ठेवा, तसं म्हणलेले नाहीत हे राज ठाकरे सारखे बोट घालणारे जे आहेत ना, ते बोलत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की हे इंटरनॅशनल सेंटर आहे, इंटरनॅशनल सेंटर आहे बॉम्बे, हे इंटरनॅशनल सेंटर आहे, इकॉनॉमिक कॅपिटल आहे भारताचं। त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, देशातल्या प्रत्येक भागावर ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। असं नाही आहे की महाराष्ट्र एक केवळ एका भाषिकांचा, तमिळ एका भाषिकांचा, उत्तर भारत एका भाषिकांचा, तसं नाही आहे। भारतीय संविधानामध्ये तशा प्रकारची बंधनं घालण्यात आलेली नाहीत, आणि त्याच्यामुळं राज ठाकरे काय म्हणताय याला काही किंमत नाही। काल शिवतीर्थवरती दोळा ठाकरे बंधूंची सभा झाली, मोठी भाषणं झाली। मुंबईला गुजरातशी जोडण्याचा डाव आहे असं म्हणत राज ठाकरे म्हणतात, आवाहन करतात मराठी माणसाला की ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। असं का म्हणावं लागतं राज ठाकरे? कारण तुम्हाला सांगतो, राज ठाकरेचं स्वतःचा न्यूसन्स झिरो आहे, राज ठाकरेचं स्वतःचं कार्य हे झिरो आहे। राज ठाकरे हे झिरोचा हिरो आहे, तुम्हाला सांगतो त्याचं कारण सांगतो। म्हणून तर म्हणलं मी तुम्हाला, उदाहरण काय दिलं की वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि पावसाळ्यात
बाहेर येणाऱ्या छोट्या छोट्या सीझनल बेंडकोळ्यांचे आवाज असतात, तसं राज ठाकरेचा आवाज आहे. आणि तुम्हाला सांगतो, राज ठाकरेची पूर्णतः राजकीय जिरलेली आहे. राज ठाकरेची पूर्ण राजकीय जिरलेली आहे. राज ठाकरेची पूर्ण राजकीय जिरलेली आहे. त्याच्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना माहिती आहे आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही, ना तर त्यांच्याकडे मतदार शिल्लक नाही, ना तर त्यांच्याकडे असं एक अधिष्ठान शिल्लक नाही की ज्याच्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतील. म्हणून खोटा नरेटिव्ह तयार करायचा. एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळे भाषिक लोक राहतात. तुम्हाला सांगतो, आजही आमच्या विदर्भामध्ये बऱ्यापैकी संख्या ही आदिवासी भावांमध्ये कोलमी भाषा बोलली जाते. तुम्हाला सांगतो, बंजारा भाषा बोलली जाते, वारली भाषा बोलली जाते, गोंड भिल वेगवेगळ्या भाषा आहेत. आणि त्याच्यामुळे भाषावर रचना किंवा प्रांत रचना हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक कॅल्क्युलेशन आहे. परंतु छोटी राज्य निर्मिती, मी हे म्हणत नाही की मुंबई गुजरातमध्ये गेली पाहिजे, परंतु छोटी राज्य निर्मिती म्हणजे स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे ही मागणी आहे. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे मागणी आहे ना. छोटा राज्यही प्रगतीचं मोठं स्तोत्र ठरू शकते. त्याच्यामुळे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि त्याचबरोबर मुंबईसारखं शहर हे अधिकाधिक म्हणजे कायदेशीर दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय समूहासाठी अत्यंत खुलं राहिलं पाहिजे. आणि त्यासाठीची काही योजना जर भविष्यामध्ये होत असतील स्वयंभू, जसं दिल्ली स्वयंभू नाही का, मला सांगा तुम्ही, दिल्ली स्वयंभू नाही का? दिल्लीच्या तत्वावर जर उद्या मुंबई उभी राहिली तर दुःख कुणाला आहे हो? घरातल्या 100% लोकांना जर काम मिळत असेल, जपानच्या तुलनेत मुंबई आहे. माझा परळ लालबाग इथला तरुण किंवा माझा माहीमचा तरुण किंवा माझा वरळीचा तरुण किंवा दादरचा तरुण यांना 100% जर काम मिळत असेल 24/7 मुंबई झाल्यानं, बंबई झाल्यानं, वाईट काय त्याच्यामध्ये? हे सामान्य माणसाचा पूर्ण विकासासाठीचं तंत्र आहे, विचार आहे. आणि माझं हे म्हणणं आहे की हा सामान्य मुंबईकरांचा उद्या तुम्हाला विचार दिसेल, नाही दिसला तर मग म्हणा. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही नेहमी संदीप देशपांडेंचा राईट पर्सन इन रॉंग पार्टी असा उल्लेख करता. काल सभेच्या सुरुवातीलाच संदीप देशपांडेंना भाषणाची संधी मिळाली. प्रकाश महाजन म्हणतायत उद्धव ठाकरेंना विरोध करायला संदीप देशपांडेला भाषण करायला लावलं. मला तुम्हाला एकच सांगतो, मी कसं राहतंय, मी संदीपचा उल्लेख म्हणजे राईट पर्सन इन रॉंग पार्टी म्हणल्यामुळं संदीपला पहिली संधी मिळाली. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेला वाटलं अरे बापा आता काय खरं नाही रे बाप्पा. त्याचबरोबर माझी बहीण सुषमाताई यांचं आणि माझं एका खाजगी चित्रवाहिनीला झालं की ताबडतोब माझ्या सुषमाताईला काही मिनिटं का होईना, ते कोणतं ते सभागृह म्हणतात शिवसेना भवन, तिथं मला माझी बहीण दिसली. माझी भटक्या विमुक्ताची बहीण आहे, पण माझी बहीण दिसली, त्याच्यातच मला आनंद आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या बोलण्याचे 100% परिणाम होतात, 90% परिणाम होत नाहीत. राज ठाकरेचे बोलण्याचे परिणाम जेवढी चिलीम राहते की नाही, ते धुरापुरतेच राज ठाकरेचे परिणाम राहतात. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो, ह्यांच्या पायाखालची जमीन बुश झालेली आहे. आणि मुंबईतील, बंबईतील लोकांनी, कष्टकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही कष्टकरी समूहाचं नेतृत्व करतो की यांच्या भूलभुलैयाला बळी नाही पडायचं आहे. ह्यांचा खोटं सगळा काही नरेटिव्ह हे पसरवतात. बंबईच्या बाबतीत असेल किंवा वेगवेगळ्या म्हणजे उद्योगपतींच्या बाबतीत असेल, हे खोटं नरेटिव्ह पसरवतात. यांना आता बाजूला सारण्याची वेळ आहे. जसं महाराष्ट्राने यांना मागच्या निवडणुकीत बाजूला सारलं, तसं मुंबईच्या मतदारसुद्धा 100% यांना बाजूला सारेल. आणि मला खात्री आहे की महापौर हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाचाच होईल, त्याच्यात बिलकुल शंका नाही. कारण भारतीय जनता पक्षानं आपल्याला माहिती आहे अत्यंत विचारपूर्वक असे उमेदवार दिलेत, जसं की नवनाथ बन साहेब असतील. अशी काही उमेदवारी आहेत की ज्याच्यामुळं खरोखर सांगतो एक युथला मोठी संधी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही बाजू तुम्हाला आज जरी तुम्हाला वाटत असेल की माध्यमांसमोर मी बोलतो, परंतु येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी तुम्हाला हा रोख कळेल. ह्या व्यतिरिक्त
प्रफुल्ल पटेलांनी असं वक्तव्य केलं धनंजय मुंडेंच्या बाबतीत की त्या प्रकरणामध्ये त्यांचा कुठलाही संबंध नाही, मात्र 1 वर्ष झालं तपास सुरू आहे, त्यांचा संबंध आला नाही, ते लवकरच मंत्रिमंडळात दिसतील. ते वक्तव्य त्यांनी अगोदर 6 महिन्यापूर्वी पण केलं होतं, मात्र मंत्रिमंडळात दिसत नाही. बघा, लक्षात ठेवा, भटक्या विमुक्ताच्या पोटी जन्माला येणं, भटका विमुक्त ओबीसीचं नेतृत्व करणं, गावगाड्याच्या भाषेसोबत पुढं जाणं, काही लोकांना धसभस सारख्या लोकांना त्रास होत असते आणि त्याच्यामुळं हे सगळे कुभांड रचले जातात. हेलिकॉप्टरमध्ये आमचे धनंजय बसले की लोकांना त्रास होते, नव्या गाड्या घेतल्या की लोकांना त्रास होते, परंतु शिक्षणामुळं, शिक्षणाचं जे हे झालं भगवान बाबांमुळं, पूज्य भगवान बाबांमुळं, त्याच्यामुळं एक प्रतिष्ठेला जगण्याची संधी मिळाली, संविधानामुळं संधी मिळाली. आणि तुम्हाला सांगतो, देर दुरुस्त है लेकिन धनंजय जी मुंडे महाराष्ट्र के नेता है, 100% मंत्री होतीलच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.